मी आता आमंत्रित करते जयपाल देठे सरांना. आपलं शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोल्हापूरहून झालं आहे. MBA फायनान्शियल मॅनेजमेंटमधून आपण केलेलं आहे. त्यांच्याबद्दल सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला युनिव्हर्सिटी मेरिट लिस्टला ते 3रे आलेले आहेत. तर अशा या यशस्वी इंजिनियरची प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंतची जी वाटचाल आहे ते ऐकायला आपल्याला सगळ्यांना आवडेल. यावर्षीचा AIR रँक आहे 970. मी निमंत्रित करते जयपाल सरांना. थँक्यू मॅडम. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, समोर बसलेले ॲस्पिरंट्स, विद्यार्थी, पालकवर्ग. खरं तर मी मॅडमना मगाशी रिक्वेस्ट केली होती की मला काय बोलायला जमत नाही, त्याच्यामुळं काय बोलायला लावू नका. सर म्हटले इथं कोणच वक्ता नाही आहे, तुम्हाला जे काय जमतं आहे ते बोला. तर ठीक आहे म्हटलं. आता मी जे काय अनुभवलं तेवढंच सांगेन, थोड्या वेळात सांगेन, कारण आता ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे, बऱ्याच जणांना घरी जायचं आहे. तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी आलो अतुल सरांकडं, तो दिवस अगदी लख्ख आठवते मला. मला क्लास लावायचा होता आणि सगळ्या क्राऊडसारखा मी पण होतो. आलो, सरांकडे गेलो. सरांना म्हटलं, माझा एक मित्र होता अभिजित बोरगावकर, तो मला घेऊन गेला आणि मेंटॉरिंगसाठी. आणि सर म्हटले, का तुला IAS व्हायचं आहे? तर त्याचं उत्तर मला 10 मिनटं देता आलं नाही. सर 10 मिनटं निघून गेले. 10 मिनटांनी आले, मला म्हटले, आता काय जमतं आहे का? सर म्हटलं, काय शक्य नाही. मग ते म्हटले, ठीक आहे, तू घरी जा पहिली बस पकडून, आणि हे काय तुला जमणार नाही. मग त्या दिवशी लिटरली रात्रभर झोप आली नाही. झोप न येण्याचं कारण होतं कारण मी एवढे अडथळे पार करून आलो. हा डिसिजन घेणं इटसेल्फ इज माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता की UPSC करणं. कारण मी एक वेल सेटल्ड जॉब सोडून यायचं ठरवलं, त्यावेळेला एवढे प्रिज्युडायसेस होते. म्हणजे जसं सगळेच ग्रामीण भागातले, तिथं कोण मला शहरी तर दिसलेलंच नाही आहे. एवढे प्रिज्युडायसेस असतात ग्रामीण भागात की म्हणजे आमचे रिलेटिव्ह म्हणायचे, अरे तू येडा झाला आहे अक्षरशः, तुला 50 लाख रुपये लागतात IASसाठी. म्हणजे तुम्ही UPSCला ब्राईब करायला पाहिजे, IPS व्हायचं असेल तर तुला 25 लाख पाहिजेत, आणि आपली काय तशी ऐपत नाही. मग एवढं सगळं ऐकून आणि त्याच्यानंतर म्हणजे इवन आता आमच्या घरात असंही असतं की म्हणजे आमची मम्मी तर म्हणायची, अरे आपल्याला करत नाहीत. आय बिलॉंग टू शेड्यूल कास्ट कॅटेगरी, त्याच्यामुळं कदाचित तिचं ती प्रेज्युडाईस असेल. पण UPSCवरती माझा विश्वास होता आणि मी सगळं सोडून, जॉब सोडून UPSC करायचा डिसिजन घेतला. आणि सरांकडे आलो तर सरांनी मला उडवून लावलं. मग ते रात्रभर झोप येणं तसं पॉसिबल नव्हतंच. मी आलो, आता दुसऱ्या दिवशी परत उठलो आणि म्हटलं आता परत सरांना भेटायला जायचं. मग गेलो, तिथं बसले सर. सरांनी मला बोलवलं आणि म्हटलं, बस, कशासाठी क्लास लावायचा आहे? म्हटलं, सर IAS होतं. मला काल आला होता. म्हटलं, हो सर, तुम्ही काल मला हाकलून दिलं होतं. सर म्हणलं, ठीक आहे, तू होऊ शकतो, कारण तुझी इच्छा आहे, तू दुसऱ्यांदा आला म्हणजे तूही होऊ शकतो. मग त्यावेळेला असं वाटलं की म्हणजे ती पहिली टेस्ट होती लाईफमध्ये की तुम्ही हार नाही मानायला पाहिजे, की आता तुमच्यावरचा कॉन्फिडन्स तुम्हाला तिथं दाखवायला पाहिजे की मला व्हायचं आहे म्हटल्यावर व्हायचंच आहे, मग कुठल्याही परिस्थितीत व्हायचं आहे. अभ्यास सुरू केला, फर्स्ट अटेम्प्ट दिला, प्रिलिम्स क्लिअर झालो आणि मेन्सला नाही झालं. का नाही झालं त्याच्या बरेचसे कारण आहेत. म्हणजे आता मॅडमनी सांगितलं, कदाचित मी 3rd रँकर आहे, पण युनिव्हर्सिटीत फक्त मी BE ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 60 मुलातच मी 3rd रँकर आहे. आता फॉर्च्युनेटली त्याच्यामुळं मला ती 3rd रँक मिळाली युनिव्हर्सिटीची. पण मेन्स क्लिअर नाही झालो कारण माझ्या 2 चुका खूप महत्त्वाच्या आहेत की मी अतिशय कॉम्प्लिसंट आहे. मला असं वाटतं की म्हणजे एक न्यूज वाचली की झालं आता सगळं प्रिपरेशन. म्हणजे एक छोटंसं पुस्तकवाला स्पेक्ट्रम वाटलं की मला वाटलं आता झाली हिस्ट्री, आता ह्याच्या पलीकडे काय नाही. अशा प्रिपरेशनवरती मी मेन्स दिली. आणि म्हणजे निखिल आहे समोर, त्याला माहिती आहे माझं कॅरेक्टर कसं आहे, की थोडंसं अभ्यासावर मला असं वाटतं की आता भरपूर काही जिंकता येऊ शकतं, आणि ती माझी सगळ्यात पहिली चूक होती. त्याच्यामुळे मी सगळ्या ॲस्पिरंट्सला रिक्वेस्ट करेन की कॉम्प्लिसंट होऊ नका अजिबात. दुसरी माझी सगळ्यात महत्त्वाची चूक की मी 4th अटेम्प्टपर्यंत मी पोचलो, त्याचं कारण एक आहे की मी कधीही अर्ली बिगिनिंग इज हाफ डन म्हणतात, माझं एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे लेट बिगिनिंग हाफ गॉन. मी ब्रीज आलो की 1.5 महिना येतच नाही पुण्याला, मग ते गाव काय सुटतच नाही. मग तो जो क्रुशल पिरियड असतो, एकतर 3.5 महिने मिळतात तुम्हाला प्रीनंतर, आणि त्या 3.5 महिन्यातला एक महिना तर मी घरीच काढतो. आल्यावर इथं 15 दिवस रुटीन लागायला जातात आणि 2 महिन्यात मग काय तुम्ही अभ्यास करणार. ही एक माझी सगळ्यात मोठी चूक आहे. आता मी इम्प्रूव्ह करतोय. सचिन मगाशी गॅलरीत उभं राहून मला तेच म्हटलं की जयपा थोडा ॲडवाईस देतो
की तू आता लवकर येऊन सुरू कर, यावेळी प्रिलिम्स दिली, चांगला स्कोर येते, आपल्याला रँक इम्प्रूव्ह करायचे. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी त्याच्यावरही इम्प्रूव्ह करतो आहे ना, यावेळी नक्कीच लवकर सुरुवात करेन. या मला वाटतं खूप प्रत्येक कॅन्डिडेटच्या जीवनात UPSC एक्झाम फेस करणाऱ्याच्या येतात, की तुम्ही कुठल्याही स्टेजवर कॉम्प्लिसंट होऊन, इवन माझी ज्या वेळेला रिझल्ट लागला, मी मात्र रँकच्या बाबतीत किंवा पोस्टच्या बाबतीत अजिबात कॉम्प्लिसंट नाही आहे. ज्यावेळी माझी रँक आली त्यावेळेला मला म्हणजे सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करत होते, पण मला काय ते बरं वाटेना. कारण मला असं वाटतच नव्हतं की मी पास झालो, पण काय, कारण रँक तशी आलेलीच नाही आहे. मला IAS व्हायचं आणि हे काय मिळालेलं नाही आहे मला. त्या बाबतीत मी नक्कीच कॉम्प्लिसंट नाही आहे, हे म्हणजे त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा प्रयत्न करतो आहे. आता जास्त माझ्याकडे काय बोलायला नाही आहे, मी काय प्रिपेअर्ड पण नाही आणि खूप वेळ पण झालेला आहे. त्याच्यामुळे पण शेवटी एकच म्हणेन की सुजित सरांनी, अतुल सरांनी अतिशय खूप पर्सनली गाईड केलं. खूप छोट्या छोट्या गोष्टी सरांना विचारलं. इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री सरांना मी 11-11:30 वाजता कॉल केला होता. सरांनी त्याचं रात्री 11-11:30ला मला मेंटॉरिंग केलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी की सरांनी कधीही वेळेला नाही म्हटलं नाही. प्रत्येक वेळेला गेल्यावर सरांनी मला प्रत्येक वेळेला अतिशय मोटिवेट करून हे केलं. आणि इवन आत्तासुद्धा मी ज्या वेळेला माझी रँक आली त्यावेळेला सरांना मी म्हटलं की सर मी काय सॅटिस्फाईड नाही आहे. तर सर मला म्हटले की अरे 4 वर्षाच्या करिअरमध्ये ज्या वेळेला तू UPSCच्या लिस्टमध्ये येतो, दॅट इट सेल्फ इज अचिव्हमेंट. तर मी म्हटलं आता चला सर, तुम्ही म्हणताय म्हटल्यावर काहीतरी तथ्य असेल तर. कारण सरांचं डोळे दाखवून ऐकायचं हे मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. हां ठीक आहे, त्यात माझ्या गोष्टी मी ॲड करतो, पण आय बिलीव्ह की ते कोणीतरी चांगलं गायडिंग करतं आहे, मेंटॉरिंग करतं आहे म्हटल्यावर त्याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे जसं मानेर सरांनी सांगितलं की लक, म्हणजे माझ्या बाबतीत काय तर लक अजून आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी ते लक आणि ते येईल त्यावेळेला आपण, आत्तापर्यंत माझी डेफिनेशन आहे की लक म्हणजे काय, वेअर अपॉर्च्युनिटी मीट्स हार्डवर्क. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या बाबतीत तेच आहे आणि मी तेच करत राहीन. लेट्स होप की बघू आता, म्हणजे रँक इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आहे. आणि एवढंच बोलेन, सिनर्जीनं मला इथं येईपर्यंत म्हणजे सिनर्जीचा खूप हात आहे. आणि इथं बोलायला संधी दिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही इथं बसून एवढं शांतपणे ऐकलं सगळ्यांचं, त्याच्याबद्दल तुमचंही धन्यवाद. थँक्यू.